आता समजा समजा जागच्या जागी 10 जण आहेत, जागच्या जागी 10 जणांनी सांगितलं मला बरं करा आणि येशूने जागच्या जागी बरं केलं, तर मग तो माणूस जो पहिल्यापासून देवाशी आवेशी होता तो तर धन्यवाद मानणारच होता. पण 9 जण हा मानतोय काय, हा प्रभू धन्यवाद. हा आता प्रभू तर पुढ्यातच आहे, प्रभू धन्यवाद. त्याचं बघून समोरच येशू आहे ना, मग त्यांना कुठे काय हे करायचं आहे, त्यांना कुठे जास्त रेटची सिमेंट खाणायची आहे. हा बोलतोय म्हणजे हा प्रभू धन्यवाद. काही लोक अशी असतात, असे डोंगी असतात. म्हणून येशूला ते एक्सपोज करायचं होतं आणि लोकांसमोर आणायचं होतं, म्हणून येशू म्हणाला जाऊन याचकांना दाखवा. आणि मग ही लोक जाऊन याचकांना दाखवायला येशूपासून बऱ्याच अंतरावरती गेली आणि बरी झाली. आता ज्याच्याकडे आवेश असतो देवाविषयी तो देवाकडे जायला मागचा पुढचा विचार नाही करत. हे पण ह्या लोकांना काय आहे, तो बोलला असेल चला मी जातो मागे, बघा मी बरा झालो, देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. अरे आता कुठे चालला तू, लई लांब राहिलं, ते लई लांब राहिलं, इकडूनच हालेलुया जय येशू धन्यवाद प्रभू चला घरी. बायकोनी वाट बघते, हा मुलं वाट बघताय. हा म्हणतो नाही पहिलं मी देवाला त्याला धन्यवाद देणार, त्याच्यामुळेच मी घरी चालणार, त्याच्यामुळेच मला गावात एंट्री आहे, त्याच्यामुळेच मी माझ्या परिवाराला मिळणार. हा आवेशी आहे. आणि हे लोक 9 लोक हे कृतघ्न उपकार न स्मरणारे, देवाला माहिती होतं. आणि मग असं होतं, आवेशी माणूस येशूकडे येतो, पाया पडतो आणि धन्यवाद देतो. येशू म्हणतो 9 जण कुठे आहे. या परक्या वाचून देवाचा आभार मानायला कोणीच कसं आलं नाही. देवाला हे शिकवायचं होतं. म्हणून देवाला बरोबर माहिती आहे कोणती मुवमेंट कुठे खेचायची आहे, कोणत्या मुवमेंटने कुठे काय काम करायचं आहे. आणि देव चांगलं जाणतो.